आज सकाळी किचनची साफसफाई केली तेव्हा बरेचसे डबे घासले होते. संध्याकाळपर्यंत सुकले होते आणि किराणा पण भरायचा बाकी होता. म्हटलं वेळ आहे तर चला किराणा भरून घेऊ. सामान डब्यांमध्ये भरतच होते तोपर्यंत पिल्लांनी बाहेरून आवाज दिला आणि बघितलं तर काय ते पाण्याने पूर्ण ओले झालेले होते. रंगपंचमीला रंग खेळायला भेटला नाही म्हणून त्याची पूर्ण कसर त्यांनी आज काढली. घरामध्ये घेतलं, त्यांना त्यांचे कपडे वगैरे बदलले आणि त्यांना एक एक बनाना खायला दिला, कारण अजून स्वयंपाक बनायला वेळ होता. दिवाबत्तीचाही तोपर्यंत वेळ झाला होता. लगेचच दिवाबत्ती करून घेतली. आणि आज सकाळपासून दही लावायचं म्हणत होते, पण बाकीच्या कामांमुळे वेळच भेटला नाही. संध्याकाळी स्वयंपाक बनवायच्या आधी मग मी दही लावून घेतलं. आज फ्रायडे असल्यामुळे जेवणामध्ये नॉनव्हेजचा बेत बनवायचा होता. त्यासाठी कांदा टोमॅटो आधी स्वच्छ धुवून घेतले आणि लगेचच कांदा टोमॅटो बारीक करून त्याची मिक्सरमध्ये प्युरी करून घेतली. अद्रक किसून टाकलं जेणेकरून ते लवकर बारीक होईल. मुलांना पण मी आज किचनमध्येच अभ्यासाला बसवलं होतं जेणेकरून ते थोडा वेळ व्यस्त राहतील. प्युरी करून लगेच तेलात परतायला टाकली. प्युरी परतायला खूप वेळ लागणार होता, त्याच्यामुळे म्हटलं तोपर्यंत भाकरी बनवून घेऊ. आणि उन्हाळा लागल्यापासून आम्ही आता ज्वारीची भाकर खायला सुरुवात केलेली आहे. आणि बघा, तुमची पण भाकर अशी टम्म फुगत असेल तर तुम्हाला भाकरी येतात असं म्हणायचं. असो, तोपर्यंत प्युरी पण परतत आली होती. चिकन धुवायचं आणि मॅरिनेशनचं काम सचिनकडे असतं. मॅरिनेशन बाकी होतं. मीठ मिरची टाकून त्यांनी ते मला मॅरिनेट करून दिलं. सकाळचं चपात्यांचं पीठ बाकी होतं. म्हटलं फेकण्यापेक्षा त्याच्या पण चपात्या बनवून घेऊ. तोपर्यंत भाजी पण तयार झालेली होती. मी तर काही चिकन खात नाही, त्याच्यामुळे माझ्यासाठी मी अंडा ऑमलेट बनवलेलं होतं. त्याच्यानंतर लगेचच जेवण केलं. भेटूयात पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.